नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SRT विद्यापीठाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि ऐन वेळेला परीक्षेचं बदललेलं स्वरूप आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठीचं विद्यार्थ्यांसमोरील आव्हान पाहता जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत, त्यासाठी जो काही BA TYला राज्यशास्त्र विषयासाठी राजकीय विचारधारा हा जो पेपर आहे त्या पेपरमधील चौथा भाग या रूपाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत मागच्या तीन भागांमध्ये आपण 80 प्रश्न बघितले। आता या चौथ्या भागामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न MCQ प्रश्न क्रमांक 81 ते प्रश्न क्रमांक 110 हा संदर्भ आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि म्हणून हे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहत असताना काळजीपूर्वक ते प्रश्न जर आपण बघितलेत, शेवटपर्यंत हा व्हिडिओ जर आपण पाहिलात, यातल्या अनेक गोष्टी या तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतात। म्हणून हा व्हिडिओ पाहत असताना फक्त लक्ष आपलं व्हिडिओकडे असलं पाहिजे, त्यातल्या प्रत्येक शब्दाकडे असलं पाहिजे। काही जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या कॉमेंट टाकून ते विचारू शकता। त्याच्यावर आपण पुन्हा काही नवीन गोष्टी ॲड करून त्या सुधारित स्वरूपामध्ये तुमच्यासमोर पुन्हा आपण सादर करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, जो काही 81वावा प्रश्न आहे राजकीय विचारधारा या पेपर अंतर्गत उदारमतवाद, या उदारमतवादाचे उर्वरित MCQ जे राहिलेले वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते 81 ते प्रश्न क्रमांक 110 पर्यंत आहेत आणि ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 81वावा जो प्रश्न आहे तो 81वावा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने दिसतो, तो म्हणजे पारंपरिक उदारमतवादाचे प्रमुख पुरस्कर्ते म्हणून जॉन लॉक, JS मिल आणि हॉबहाऊस यांचा विचार केला जातो। ही गोष्ट आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात विचारल्या जाऊ शकते। म्हणजेच काय तर जॉन लॉक, JS मिल आणि हॉबहाऊस हे पारंपरिक उदारमतवादाचे प्रमुख पुरस्कर्ते मानले जातात। हा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यानंतर जो काही 82वावा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करणे हा साम्राज्यवादी प्रवृत्तीला उदारमतवादाचा विरोध आहे। एक आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण ज्या वेळेला विचार करतो, एका राष्ट्राचं दुसऱ्या राष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण साम्राज्यवाद म्हणून ओळखतो आणि या साम्राज्यवादी प्रवृत्तीला, अशा प्रकारच्या साम्राज्यवादी प्रवृत्तीला उदारमतवाद विरोध करतो। ही गोष्ट आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात विचारल्या जाऊ शकते। 83वावा जो प्रश्न आहे तो म्हणजे हॉबहाऊस या विचारवंताने लिबरलिझम हा ग्रंथ लिहिला। वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला यापूर्वी सुद्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि याच्या पुढेही तो प्रश्न येऊ शकतो आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे। यानंतर 84वावा जो प्रश्न आहे तो म्हणजे उदारमतवाद्यांनी इंग्लंडमध्ये 16व्या शतकात, उदारमतवादी विचारवंत जे आहेत, उदारमतवाद ही एक राजकीय विचारधारा आहे आणि या उदारमतवादाचं समर्थन करणारे जे विचारवंत आहेत त्यांनी इंग्लंडमध्ये 16व्या शतकात लेझस फेयर या तत्वाचा पुरस्कार केला। उदारमतवाद्यांनी इंग्लंडमध्ये 16व्या शतकात लेझस फेयर या तत्वाचा पुरस्कार केला। हाही वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। पुढे 85वावा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे आपले जीवन आपल्या इच्छेनुसार जगणे। आपले जीवन आपल्या इच्छेनुसार जगणे म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्य होय। ही गोष्ट वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात तुम्हाला विचारली जाऊ शकते। पुन्हा एकदा सांगतो, आपले जीवन आपल्या इच्छेनुसार जगणे म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्य होय। हा एक महत्त्वाचा वस्तुनिष्ठ प्रश्न होऊ शकतो आणि म्हणून हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढे 86वावा जो प्रश्न आहे तो म्हणजे पारंपरिक उदारमतवादी वांशिक समानतेच्या तत्वाला मान्यता देतात। पारंपरिक उदारमतवादी रिकामी जागा समानतेच्या तत्वाला मान्यता देतात, तर त्यावेळेला वांशिक समानतेच्या तत्वाला मान्यता देतात असं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे। पुढे 87वावा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रामुख्याने वर्णभेदाला उदारमतवादाचा विरोध आहे। काळा, गोरा अशा पद्धतीचा जो काही वर्णभेद या ठिकाणी जागतिक पातळीवर होत असताना आपल्याला दिसतो, अशा प्रकारच्या वर्णभेदाला उदारमतवादाचा विरोध आहे। म्हणून वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर 88वावा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीने सांगतो की राष्ट्राच्या स्वयंनिर्णयाचे तत्व
राष्ट्राचे स्वयंनिर्णयाचे जे तत्व आहे या तत्वाचं समर्थन उदारमतवादी करतात। राष्ट्राच्या स्वयंनिर्णयाच्या तत्वाचे समर्थन उदारमतवादी करतात आणि म्हणून MCQचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मानला जातो। याच्या पुढे 88वा जो प्रश्न आहे 89वा जो प्रश्न आहे तो म्हणजे परंपरागत उदारमतवाद आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रत्येक राष्ट्राचे स्वातंत्र्य मान्य करतो। परंपरागत उदारमतवाद आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रत्येक राष्ट्राचे स्वातंत्र्य मान्य करतो हा वस्तुनिष्ठ प्रश्न होऊ शकतो। त्यानंतर 90वा जो प्रश्न आहे या 90व्या प्रश्नाचा विचार करत असताना परंपरागत उदारमतवादाला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य, परंपरागत उदारमतवाद आणि आधुनिक उदारमतवाद हे उदारमतवादाचे दोन प्रकार आहेत। एक परंपरागत उदारमतवाद आणि एक आधुनिक उदारमतवाद। त्यातला परंपरागत उदारमतवाद जो आहे त्या परंपरागत उदारमतवादाला अपेक्षित असलेले जे स्वातंत्र्य आहे ते नकारात्मक स्वरूपाचे आहे। ही गोष्ट वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात विचारल्या जाऊ शकते। त्यानंतर 91वा जो प्रश्न आहे त्यामध्ये उदारमतवादामध्ये बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य होय। परंपरागत उदारमतवादामध्ये बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य होय। ही गोष्ट महत्त्वाची आहे, लक्षपूर्वक ऐका। परंपरागत उदारमतवादामध्ये बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य होय हा महत्त्वाचा प्रश्न MCQच्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो। त्यानंतर 92वा प्रश्न आहे काय आहे की नव उदारमतवादामध्ये उचित स्वातंत्र्याचा स्वीकार म्हणजे स्वातंत्र्य आहे। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं एक परंपरागत उदारमतवाद आणि दुसरा आधुनिक उदारमतवाद हे दोन उदारमतवादाचे प्रकार आहेत। त्यातल्या परंपरागत उदारमतवादामध्ये काय सांगितलेलं आहे? परंपरागत उदारमतवाद सांगतो की बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य आणि नव उदारमतवादामध्ये आधुनिक उदारमतवादामध्ये काय सांगितलंय की उचित बंधनाचा स्वीकार म्हणजे स्वातंत्र्य। अशा पद्धतीने स्वातंत्र्याची परिभाषा या दोन वेगवेगळ्या उदारमतवादांच्या प्रकारामध्ये केलेली आपल्याला दिसते आणि वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या संदर्भात विचारले जातात आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढे या ठिकाणी आपल्याला 93वा जो प्रश्न दिसतो तो म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वात असलेला उदारमतवाद हा पारंपरिक उदारमतवाद म्हणून ओळखला जातो। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की उदारमतवादाचे दोन प्रकार पडतात, एक पारंपरिक उदारमतवाद आणि दुसरा आधुनिक उदारमतवाद। तर पारंपरिक उदारमतवाद हा प्रामुख्याने 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वात असलेला उदारमतवाद हा पारंपरिक उदारमतवाद म्हणून ओळखला जातो। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढे 94वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं तो असं सांगतो की स्वातंत्र्याच्या संदर्भात पारंपरिक उदारमतवादाची भूमिका नकारात्मक आणि अहस्तक्षेपी स्वरूपाची आहे। स्वातंत्र्याच्या संदर्भात पारंपरिक उदारमतवादाची भूमिका ही नकारात्मक आणि अहस्तक्षेप स्वरूपाची आहे आणि म्हणून हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। 95वा जो प्रश्न आहे तो असं सांगतो की TH ग्रीन हा एक विचारवंत आहे। TH ग्रीन यांनी आधुनिक उदारमतवादात सकारात्मक स्वातंत्र्याची मांडणी केली आहे। TH ग्रीन यांनी आधुनिक उदारमतवादात सकारात्मक स्वातंत्र्याची मांडणी केली आहे। पुढे या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की प्रामुख्याने 95वा जो प्रश्न आहे 96वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आधुनिक उदारमतवाद सकारात्मक स्वातंत्र्याचे समर्थन करतो। परंपरागत उदारमतवाद हा नकारात्मक स्वातंत्र्याचं समर्थन करतो तर आधुनिक उदारमतवाद हा सकारात्मक स्वातंत्र्याचं समर्थन करतो। ही गोष्ट या ठिकाणी वस्तुनिष्ठ स्वरूपात येऊ शकते। त्यानंतर 97वा जो प्रश्न आहे तो म्हणजे पारंपरिक उदारमतवाद राज्याला व्यक्तिविकास व व्यक्ती स्वातंत्र्यातील अडथळा मानतो। पारंपरिक उदारमतवाद राज्याला व्यक्तीच्या विकासातील आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्यातील अडथळा मानतो। व्यक्तीचा विकास होण्यामध्ये आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम राज्य करतं असं कोण म्हणतं? पारंपरिक उदारमतवादी म्हणतात आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। 98वा जो प्रश्न आहे तो आपल्याला असं सांगतो की याच्यामध्ये राज्य एक अपत्य असून राज्याचे कार्यक्षेत्र मर्यादित असावे असे पारंपरिक उदारमतवादी मानतात। राज्य एक अपत्य असून राज्याचे कार्यक्षेत्र मर्यादित असावे असं पारंपरिक उदारमतवादी मानतात। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षपूर्वक आपल्याला हा प्रश्न हाताळणं गरजेचं आहे। त्यानंतर 99वा जो प्रश्न आहे तो काय सांगतो की पारंपरिक
पारंपरिक उदारमतवादानुसार राज्याने केवळ संरक्षण, शांतता व सुव्यवस्था राज्याने केवळ संरक्षण, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचेच काम करावे असं पारंपरिक उदारमतवादानुसार स्पष्ट करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हाही प्रश्न येऊ शकतो. 100वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय की पारंपरिक उदारमतवाद राज्याच्या कार्यक्षेत्राविषयी संकुचित भूमिका घेतो. पारंपरिक उदारमतवादी राज्याचं कार्यक्षेत्र हे मर्यादित असावं, संकुचित असावं, कमीत कमी असावं अशा पद्धतीचं समर्थन करत असताना आपल्याला दिसतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात हा प्रश्न विचारला जातो आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच वस्तुनिष्ठ प्रश्न पाहत असताना पुन्हा मी तुमच्या लक्षात आणून देतोय की वस्तुनिष्ठ प्रश्नाची प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न वाचत असताना किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ते ऐकत असताना अगोदर किमान त्याच्यावर तुमचं सैद्धांतिक वाचन झालेलं असलं पाहिजे. सैद्धांतिक संदर्भ ज्या वेळेला तुम्ही वाचता आणि त्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्नांविषयी तुम्ही व्हिडिओ ऐका किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न वाचा, तुम्हाला ते सोपे वाटतील आणि अधिक चांगल्या पद्धतीनं ते तुमचे तयार होतील. आणि म्हणून सैद्धांतिक वाचन करणं फार गरजेचं आहे. वेळ कमी आहे, पण कमी वेळेतही किमान 1-2 तास जरी आपण वाचन केलं आणि ते 1-2 तास वाचन केल्यानंतर त्याच्यावरचा व्हिडिओ किंवा त्याच्यावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न जर आपण वाचले तर ते आपल्या जास्त लक्षात राहतात. आणि म्हणून सैद्धांतिक वाचनाला महत्त्व द्या. त्यानंतर 101 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, 101 क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो की आधुनिक उदारमतवादात राज्याच्या व्यापक कार्यक्षेत्राचे समर्थन करण्यात आलेले आहे. प्राचीन उदारमतवादामध्ये, परंपरागत उदारमतवादामध्ये राज्याचं कार्यक्षेत्र मर्यादित असावं असं सांगितलेलं आहे, परंतु आधुनिक उदारमतवादामध्ये मात्र राज्याचं कार्यक्षेत्र हे व्यापक असावं या मताचं समर्थन या आधुनिक उदारमतवादामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून प्राचीन आणि आधुनिक उदारमतवादाच्या संदर्भात मनाची वेगळ्या पद्धतीनं द्विधावस्था निर्माण करणारे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा 102 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो काय सांगतो, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आधुनिक उदारमतवादाचा पुरस्कर्ता हा जॉन लॉक आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 103 काय सांगतो, 103 मध्ये सांगितलेलं आहे की आधुनिक उदारमतवादी सत्ता विभाजन तत्वाला महत्त्वपूर्ण स्थान देतात. आधुनिक उदारमतवादी किंवा नव उदारमतवादी सत्ता विभाजन तत्वाला महत्त्वपूर्ण स्थान देतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर 104 क्रमांकाचा प्रश्न क्रमांक 104 काय सांगतो की पारंपरिक उदारमतवादी राज्याला कृत्रिम, यांत्रिक व अस्वाभाविक मानतात. पारंपरिक उदारमतवादी राज्याला कृत्रिम, यांत्रिक व अस्वाभाविक मानतात. हा वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. म्हणजे हे वस्तुनिष्ठ प्रश्न सांगत असताना एक करेक्ट सेंटेन्स म्हणून मी तुमच्या पुढे ठेवतोय आणि राईट असलेलं वाक्य याच्यातले कुठलेही शब्द गाळले जाऊ शकतात की जे खाली 4 पर्यायांमध्ये दिले जाऊ शकतात. म्हणून हे वाक्य जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकले, त्याच्यावर चिंतन मनन केलं तर तुमचे वस्तुनिष्ठ प्रश्न चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकतात. हीच गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. त्यानंतर 105 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो काय सांगतो, आधुनिक उदारमतवादानुसार किंवा नव उदारमतवाद आणि आधुनिक उदारमतवाद याच्यामध्ये गोंधळण्यासारखं काही नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एकच शब्द आहेत. नव उदारमतवादानुसार राज्य नैतिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. नव उदारमतवादानुसार राज्य नैतिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. हा वस्तुनिष्ठ प्रश्न होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 106 मध्ये काय सांगितलेलं आहे, 106 मध्ये अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो की TH ग्रीन यांच्या मते, TH ग्रीन हा एक विचारवंत आहे, TH ग्रीन यांच्या मते व्यक्तीच्या सदजीवनाच्या मार्गातील सर्व अडथळे राज्य दूर करू शकते. TH ग्रीन यांच्या मते व्यक्तीच्या सदजीवनाच्या मार्गातील सर्व अडथळे राज्य दूर करू शकते. आणि म्हणून हाही वस्तुनिष्ठ प्रश्न होऊ शकतो. 107 क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो, तर 107 मध्ये नव उदारमतवादी राज्याला नैतिक संघटना मानतात. आधुनिक उदारमतवादी राज्याला नैतिक संघटना मानतात, राज्य संस्थेला नैतिक संघटना मानतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर 108 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आपल्याला अशा पद्धतीने सांगतो की नव उदारमतवाद लोकशाही शासन व्यवस्थेचे समर्थन करतो.
नव उदारमतवाद म्हणजे परंपरागत उदारमतवाद सुद्धा लोकशाही शासन व्यवस्थेचे समर्थन करतो आणि नव उदारमतवाद सुद्धा लोकशाही शासन व्यवस्थेचे समर्थन करतो. हे साम्य या दोघांमध्ये असलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाऊ शकतो. 109 क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो? व्यावहारिक दृष्टिकोनातूनच नव उदारमतवादाची मांडणी करण्यात आली. पारंपरिक उदारमतवाद हा व्यावहारिक दृष्टिकोनातून अपुरा पडू लागला म्हणून नव उदारमतवाद मांडण्यात आला आणि नव उदारमतवादाची मांडणी ही व्यावहारिक दृष्टिकोनातूनच करण्यात आलेली आपल्याला दिसते आणि म्हणून हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. आणि शेवटचा 110 क्रमांकाचा प्रश्न तो काय सांगतो? त्याच्यामध्ये प्रामुख्याने नव उदारमतवादामध्ये सुद्धा स्वातंत्र्य या स्वातंत्र्याच्या तत्वाला मध्यवर्ती स्थान आहे. म्हणजे परंपरागत उदारमतवादामध्ये स्वातंत्र्य हा महत्त्वपूर्ण एक केंद्रबिंदू म्हणून स्वातंत्र्याचा विचार केला गेला, तसाच विचार आधुनिक या नव उदारमतवादामध्ये सुद्धा या स्वातंत्र्य या संकल्पनेला तितकंच मध्यवर्ती स्थान असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून काही साम्य आणि काही तुलना म्हणजे तुलनात्मक दृष्टिकोनातून आणि साम्य दर्शवून आपल्याला अनेक प्रश्न या उदारमतवादी राजकीय विचारधारेमध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचारधारा या पेपरमध्ये आजपर्यंत 4 भागांच्या माध्यमातून आपण एकूण 110 प्रश्न बघितलेत. आता याच राजकीय विचारधारेमधील मार्क्सवाद ही विचारधारा आपण भाग क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत आणि याच्यामध्ये आपण जे काही आपले वस्तुनिष्ठ प्रश्न असतील ते आपण त्या पुढील भागामध्ये या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. रिव्हिजन द्या चांगल्या पद्धतीनं, आपल्या BA-TYच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून आपल्याला हे विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यास आणि त्याचा संदर्भ या ठिकाणी मिळू शकेल. परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं तयारी करण्याला याचा फायदा होऊ शकेल. इतकंच नाही, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून पुढचा माझा जो काही व्हिडिओ येईल तो व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी मिळू शकेल आणि त्या माध्यमातून आपली अभ्यासाची तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा मार्क्सवाद या संकल्पनेसह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.